मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे मुंबई शहरातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठं यश. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मंत्र्यांचा प्रवेश. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता फुल फॉर्म मध्ये आल्याचं यावरून सध्या जाणवू लागले. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला पहिल्यांदाच महाराष्ट्रात घरघर लागले असून जवळजवळ 30 आमदारांचा सगळ्यात मोठा निर्णय. कोणकोणती आमदार कुठे करणार प्रवेश, ठाकरेंच्या संपर्कातील आमदारांची नावं. मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे ते आपण आता सध्या जाणून घेऊया. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा पहिला वहिला मोठा मास्टर स्ट्रोक. या मास्टर स्ट्रोकने शिंदे सेनेत मात्र खळबळ उडाली आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण सध्या उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरताना दिसत आहे. शिंदे सेनेला भारतीय जनता पार्टीने कोंडीत पकडला असून त्यांची शिवसेना संपूर्णपणे नेस्तनाबूत करण्यासाठी भाजपचे सगळेच नेते कामाला लागल्याचं आपण नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये पाहिलंय. शिंदे सेनेच्या आमदारांवरती भाजपच्या आमदारांनी थेट आरोप करत गद्दारी केलेल्या आमदारांनी 50 कोटी घेतल्याचं त्यांनी थेट शिंदेवरती आरोप केलाय. आता भाजपचे देखील आमदार शिंदेवरती आरोप करायला लागल्यामुळे आता शिंदे गट मात्र पूर्णपणे बेजार झालाय. यातच मित्रांनो, आमदारांची बदनामी होत असताना भारतीय जनता पार्टी नवीन प्लॅन आखण्याच्या तयारीमध्ये आहे. शिंदे गटातील बहुतांश आमदारांनी आता ठाकरेंशी आणि फडणवीसांशी संपर्क साधल्याची मोठी अपडेट येत आहे. शिवसेना नेत्यांनी अशा प्रकारच्या सगळ्याच बातम्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी नक्कीच नव्या नाहीत. त्यांनी म्हटलंय, ज्यांनी शिवसेनेशी धोकाधडी केली त्या सगळ्या नेत्यांना आम्ही धडा शिकवणार, असं शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने काल स्पष्टपणे आपलं मत मांडलंय. या मतानंतरच या नेत्यांना प्रवेश द्यायचा का, कोणकोणत्या नेत्यांना शिवसेनेत प्रवेश देईल, कोणकोणते नेते नाकारले जातील याचा सविस्तर घेतलेला अंदाज. मित्रांनो, आपण आता बघून घेऊया महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना कोणकोणत्या आमदारांना देणार प्रवेश. मित्रांनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जबर धक्का बसतोय. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून एकनाथ शिंदेंनी खाली खेचलं, त्याच वेळी उद्धव ठाकरेंची खुर्ची गेली. अशाच प्रकारे आता शिंदे सेनेविरोधात देखील काही आमदारांनी बंड पुकारण्याची जोरदार तयारी केली का, हा देश देखील सगळ्यात मोठा खुलासा समोर येत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आता खूप मोठं तापलेलं दिसतंय. कारण की महाराष्ट्रामध्ये भाजपा विरोधात एकनाथ शिंदेची शिवसेना अशी थेट लढाई राज्याच्या वेगवेगळ्या नगरपालिका नगरपंचायत नगरपरिषदेमध्ये सुरू झाली आहे. शिंदेच आपला आता भाजपला वरचढ ठरू लागले आहेत. शिंदे सेना आगामी काळामध्ये भाजपसाठी नक्की चांगली नाही, असं देखील त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलंय. त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच आनंददायी वातावरण ठरणार आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटल्याप्रमाणे एक भाजपाचा बडा नेता शिंदे सेनेतील बड्या मंत्र्यांना घेऊन भाजपात प्रवेश करतोय. त्यांच्याबरोबर जवळजवळ 30 आमदार एकनाथ शिंदेची साथ सोडू शकतात, असा सगळ्यात मोठा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केल्यानंतर ते आमदार कोणते असतील, शिंदे सेनेत मात्र खळबळ उडाली आहे. शिंदे सेनेचे मोठे नेते आता यामध्ये टेन्शनमध्ये आहेत. तर भाजपासाठी नक्कीच ही अंतिम लढाई असणार आहे मित्रांनो. परंतु भाजपला महाराष्ट्रामध्ये सत्तांतर स्थापन करण्यासाठी शिंदे सेनेच्या आमदारांची गरज असल्याचं त्यांच्याच नेत्यांनी म्हटलंय. यामुळे आगामी काळामध्ये भाजपचे किती नेते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार यावरच पुढचं राजकारण अवलंबून आहे. परंतु सध्या शिवसेनेचा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये अवलंबून आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अगोदरच हे सगळे आमदार फोडून मंत्री फोडून भाजपा आपल्याकडे, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेना देखील यातील काही नवे मंत्री काही आमदार प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र लागणारी ईडी चौकशी, त्यानंतर वेगवेगळ्या चौकशा, आणि यामुळे आमदारांनी आपला नाव पुढे आणलं होतं. परंतु सध्या तरी मात्र राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मुंबईसह महाराष्ट्रामध्ये घरघर लागले का, असा प्रश्न सध्या समोर येऊ लागलाय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची आता बाजू मात्र भक्कम झाली असून राज्याच्या वेगवेगळ्या भागातून ठाकरेंकडे जोरदार प्रवेश होऊ लागलेत. अशातच शिंदे सेना मात्र कोंडीत सापडली असल्याने आपण जे केलं तेच पुढे येतं, आपण जे उगवलं तेच पुढे येतं, अशा प्रमाणे शिंदे सेनेवरती जोरदार आरोप होऊ लागलेत. मित्रांनो, आगामी काळामध्ये देखील राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा खूप मोठा ठसा राहील. त्यामुळे शिंदे सेना सगळी समाप्त होईल का, असा विचार सध्या काही नेते करू लागलेत.
त्यामुळे आतापासूनच उद्धव ठाकरे संपर्क काय नेते करतायत, कोणकोणत्या नेत्यांना ठाकरेंनी प्रवेश द्यावा याबद्दल आपली कमेंट व्यक्त करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.